नमस्कार. आपण पाहता दैनिक शब्दमत. आज आपण अब्दी मंडी प्रकरणामध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कारण मोजे अब्दी मंडी ज्या जमिनीचं प्रकरण अनेक वर्षापासून चालू आहे. याच्या अगोदर आपल्या जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अपर तहसीलदार चव्हाण यांच्याबरोबर मोठी कारवाई झाली. त्याच्यानंतर हा 500 कोटीचा घोटाळा समोर आलता. आपल्यासोबत इथले स्थानिक जमीन मालक ते जमीन दोघं सोबत आहे आणि त्यांची वकील पण सोबत आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेऊ नेमका हा मोजे अब्दी मंडी मध्ये काय आहे नेमकं. आता सध्याला जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. सर काय सांगणार, कारण आता या जमिनीचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये नवीन मोड आलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला पत्र दिलेलं आहे. नेमकं त्या पत्रामध्ये काय नमूद आहे आणि याच्या अगोदर जे घटना घडलेली आहे या जमिनीवर नायब आपा तहसीलदार पण सस्पेंड झालेले होते. त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली. आता सध्याला तिथं सपाटीकरणाचं जोराने चालू आहे. कोणाच्या आधारे ते भूमाफिया सपाटीकरण करत आहे आणि कोण आहे त्याच्या मागं नेमकं? सर, सध्या त्या प्रॉपर्टीमधून नॅशनल हायवे 752H हे जात आहे आणि ते गेल्यानंतर जी जमीन अधिग्रहणमध्ये जाणार आहे त्याच्या मोबदला मिळणार आहे आणि मोबदला ते करोड रुपयेमध्ये राहणार आहे. याची जाणीव ज्या लोकांचे नाव सातबारामध्ये आहे त्यांना झालेली आहे. या प्रॉपर्टीबाबत बरेचसे खटले आज देखील न्यायालय, दिवाणी न्यायालय तसेच सेशन्स कोर्ट व उच्च न्यायालय येथे प्रलंबित आहे. उच्च न्यायालयाच्या या प्रॉपर्टीबाबत मनाई हुकूम देखील आज रोजी वास्तव्यात आहे. तसेच या प्रॉपर्टीबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री अस्तिकुमार पांडे यांच्या मनाई हुकूम सन 2023 आणि मंत्रालय येथील मनाई हुकूम सन जानेवारी 2024 हे देखील आज वास्तव्यास असताना ज्या लोकांचे नाव सातबारावर आहे तेच लोक त्या ठिकाणी जाऊन बिना कोणत्याही कायदेशीर आदेशात, बिना कोणत्याही कोर्टाच्या आदेशाने तिकडे जे लोक वास्तव्यास आहे त्यांचे घरं तोडत आहे आणि बेकायदेशीररित्या जमीन सपाटीकरण करून ताबा घेत आहे. कारण हेच आहे की त्यांना नॅशनल हायवे यांच्याकडून एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे 20/3/2026 रोजी की त्यांनी पुढच्या 60 दिवसाच्या आत जी जमीन अधिग्रहणमध्ये जाणार आहे त्याची सपाटी करून त्यांचे ताबा द्यावा. त्या काही ते सगळी हालचाल चालू आहे आणि जी अधिग्रहणाचे मोबदला आहे ते आहे 10,28,263 रुपये. हे काही कमी रक्कम नाही. आणि जी ज्या प्रॉपर्टीमध्ये या लोकांचे नाव आलेले आहे तन्वी मनवीर अग्रवाल, वीरेंद्र सिंग चौहान, निखिल गंगवाल, त्रिलोक सिंग, संजय वीरेंद्र सिंग चौहान, त्रिलोक सिंग सेठी यांना जी प्रॉपर्टी खरेदी करत आधारे मिळालेली आहे ते आदेश संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या अहवालान्वये रद्दबातल ठरविण्यात आलेले आहे आणि सदरचा आदेश हे मंत्रालय येथे देण्यात आलेला आहे आणि त्याची एक प्रत आज संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालय यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. तरी देखील त्यांनी सातबाऱ्यामधून ज्या लोकांची नावे कमी व्हायला पाहिजे त्यांची नावे कमी केलेली नाही आणि याच्यात आणखी 10-20 कोटींचा अपहार होण्याचा आम्हाला संशय आहे. तर आता सध्याला जे पत्र निघालेलं आहे आताच्या तारखेला त्याच्यामध्ये काय नमूद केलेलं आहे? सध्या जे जिल्हाधिकारी साहेबांनी पत्र काढलेलं आहे ते पत्र माननीय कमिशनर साहेब आणि तसेच पोलीस ठाणे दौलताबाद यांना असे सूचित करण्यात आलेले आहे की गट नंबर 37, 26, 11, 12 याच्यावर जी स्थिती आहे तशीच ठेवावी. पण असे असताना देखील पोलीस प्रशासन काही कारवाई करीत नाही आणि ज्या लोकांचे नाव सातबारामध्ये आहे ते गुंड लोक लावून त्या जमिनीवर ताबा घेत आहे आणि सपाटीकरण धडाल्याने चालू आहे. आता काय मागणी आहे तुमची जिल्हा? आमची हेच मागणी आहे की कायदेशीर मार्गाचा वापर करून पूर्ण कार्य करायला पाहिजे. जर सातबारावर नाव असणाऱ्या लोकांना वाटत असेल की ते मूळ मालक आहे किंवा ते खरे मालक आहे तर त्यांनी जे लोकांचे घरे तोडण्याचा प्रयत्न केला आहे किंवा करीत आहे किंवा केले आहे आणि बाकीचे काही लोक राहिलेले आहे तर त्यांचे घरे तोडण्याकरिता त्यांनी कोर्टामधून आदेश आणावा आणि त्यानंतरच त्यांनी जमीन सपाटीकरणाची कारवाई करावी. आपलं नाव? माझं नाव ॲडव्होकेट M.A. मदनी. तर आपल्यासोबत ते जीपे होल्डर दोन्ही पण आहे, त्यांच्याकडून पण जाणून घेऊन आणि सध्या काय स्थिती, त्यांचे वकील होते त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्या जमीन मालकासोबत पण आपण चर्चा करणार आहे. तर काय सांगणार, जी जमीन आता सध्याला जी परिस्थिती अब्दी मंडी काय आता सध्याला काय परिस्थिती नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी काय आदेश दिले आणि अमल किती झाला त्याच्यावर? अभी जो बीच में अतिक्रमण बढ़ाने का जो काम हो रहा था तो मैं कलेक्टर साहब और डिविजनल कमिश्नर साहब के पास गया
वहाँ पे एक एप्लीकेशन करा साहब। इसके ऊपर तो सद्य जो आज तक के हाई कोर्ट, कलेक्टर और तुम्हारे मंत्रालय का स्टे है, वो होते साथ है वहाँ पे कुछ लोग अतिक्रमण कर रहे हैं, 4-4, 5-5 जीसीबी बुलडोजर चला रहे हैं और सपाटीकरण और कंपाउंड का काम तेजी से चालू है। तुरंत डिविजनल कमिश्नर साहब ने उसके ऊपर एक आदेश जारी किया कि ताबड़तोब ये रोकने को आओ। उसके बाद कलेक्टर साहब ने भी वही आदेश जारी किया कि इसको रोका जाए। उसके बाद भी अभी तक किसी ने उसको ना रोका है, ना वहाँ कोई जाने की हिम्मत करता है। प्रशासन वहाँ पे जाने की हिम्मत ही नहीं कर रहा है। पुलिस प्रशासन क्या वजह है उसकी? अभी मुझे तो मैं नहीं बता सकता। मैं तो जो भी मंडल है, अधिकारी तलाठी मंडल अधिकारी तलाठी तो फोन उठाते ही नहीं। मैंने कई बार बात किया, जबकि कलेक्टर साहब ने इशू, तहसीलदार साहब ने लेटर इशू करे उनको, तो अभी तक के वो लेटर का जवाब भी नहीं, कुछ भी नहीं, क्या भी नहीं। लेकिन आज इतवार का दिन, छुट्टी का दिन होते साथ भी वहाँ काम चालू है। अभी क्या मांगे आपकी जिलाधिकारी? मेरी कलेक्टर साहब से यही गुजारिश है और डिविजनल कमिश्नर से यही गुजारिश है कि हमारा शासन के ऊपर भरोसा है और ये हमेशा कायम रहे। मैं ये चाहता हूँ कि शासन ने इसमें हस्तक्षेप करके फौरन वो जो इलीगल कार्रवाई चल रही वो रोकना चाहिए। आपका नाम? मिराज खान। तर आपल्यासोबत दुसरे पण जीपी होल्डर आहे गायकवाड साहेब, त्यांच्याकडून जाणून घ्यावं. पण नेमकं थोडक्यात ते बोलणार आहे. गायकवाड सर, तुमचं जे आता खाली जमिनी मराठीत सांग. आरती मंडीमध्ये, तर ते आता सध्याला ते खाली जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतरही ते सपाटीकरणचं काम चालू आहे आणि माफिया जे आता शहरातली काही माफिया हाताला धरून तिथं काम चालू आहे. पोलीस प्रशासन, तलाठी, मंडळ अधिकारी तुम्हाला रिस्पॉन्स देणे का त्याच्यावर? 2023 मध्ये हां जो 500 करोडचा घोटाळा झाला होता, हां या माध्यमापासून तर आज तागायत आम्ही कलेक्टर, कमिशनर आणि शासनाचे जेवढे काही कार्यालय आहेत एवढे कार्यालय आम्ही झिजवत आहोत आणि आम्हाला शासन प्रशासन स्तरावर न्याय मिळेल असं आम्हाला वाटते. परंतु अलीकडं या 11-12 सर्व गट 11-12, 26, 37 आणि 42 याच्यामधून काही गटामधून नॅशनल हायवेचं रुंदीकरणाचा जे रोड जातो आहे त्याचे जे जमीन रोडमध्ये जात आहे त्याचा जो मोबदला मिळणार आहे यासाठी शहरातले जे काही नामांकित गुंड आहे ते सर्वचे सर्व, मला तरी असं वाटतं की ते दौलताबादच्या परिसरामध्ये रात्रंदिवस फिरत आहे आणि त्यांच्या हस्तकाकर्वी त्या ठिकाणचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढून आणि ते अतिक्रमण चोरून लपून नव्हे तर पोलीस पुढं ठेवून ते अतिक्रमण करत आहे. आणि आम्हाला असं वाटू लागलेलं आहे की कायदा ह्या देशात आहे किंवा नाही, आणि जर कायदा हातात घेऊन जर हे गुंड लोक दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी अतिक्रमण करून त्या जमिनीचे लचके तोडत असतील आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत असं तर यांच्याकडून न्यायाची काय अपेक्षा करावं हा एक मोठा प्रश्न. बरं, हे होते जीपी होल्डर गायकवाड साहेब. त्यांचं म्हणणं आहे का ज्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले कुठंतरी कारवाई व्हायला पाहिजे, कारण 10 कोटी हा छोटी रक्कम नाही, मोठी रक्कम आहे. कुठंतरी भूमाफ्याच्या घशात ते जाऊण्यासाठी ते तिघं प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत वकील पाहिजे. त्यांना किती यश भेटतंय आपणच पाहणार आहे याच्यानंतर. आपण पाहता दैनिक शब्दमत न्यूज चॅनल. धन्यवाद.